नमस्कार सर्वांना। तर आज मी बाजारामध्ये गेले होते, शुक्रवार होता बदनापूरमध्ये। तर तुम्हाला दाखवते आता बाजारातून काय आणले। आणि हा काल मला साडी आणले मस्त अशा सक्रातीसाठी, समोर थोडंसं। तर हे बघा, इथे मी साडी आणली आहे औरंगाबादहून संभाजीनगर। तर ही साडी 350 रुपयाची आहे। तर हे बघा अशी डिझाईन आहे, हा पदर आहे आणि हा साडी। तर हे बघा अशी साडी आहे। तर साडी कशी वाटली तुम्हाला कमेंट्स नक्की सांगा ना। आज आम्ही बाजारामध्ये साडीचे रेट पाहू लागलो ना, माझ्याकडे येणार होती बाजारामध्ये रेट पाहू लागलो। तर या साडीची किंमत 1000 रुपये सांगू लागले। तर आम्ही 350 आणली पैठण गेट रंगार गल्लीमधून, आणि चांगली आणि मस्त अशी साडी आहे। आणि एक आणली दुसरी, 2 साडी आणले मी। तर ही साडी पूर्ण एकच कलरची आहे, पण खूप चांगला असं मस्त सूत आहे। हे बघा सुतले खूप छान आहे। तर हा पदर आहे, आणि ह्या साईडला पूर्ण असं डिझाईन खडी आहे। तर हे बघा अशी खडी। तर 2 साड्या आणले मग। आणि आज शुक्रवार बदनापूरचा बाजार होता सक्रातीचा, तर मग बाजार आणला। तर हे बघा मी अशी छान मस्त कढाई आणली। तर ही कढाई आम्हाला 100 रुपयात भेटली। मस्त अशी जड आहे कढाई पण। आणि ते मला कानातले फुलं आणले। तर हे बघा इथे छान मस्त अशी डिझाईन आहे, ही नाकातली मोरणी। आणि त्यांना चिवडा खाऊ बाजाराचा मस्त लागतो गावाकडा। हे आणलाय बोजा म्हणजे धने। आणि हे मुगाचे पापड आणले। काय दिले मुगाचे पापड? 30 रुपये पावशेर। 30 रुपये पावशेर। इतके छान खमंग लागतात मुगाचे स्पेशल। तर हे बघा मस्त असे इतके बसले, 30 रुपयामध्ये इतके आले। ते वजनी असते का ना? तर हे वजनी असते पापड। तर पावशेर आहे का? हा स्टार्ट। तरी ते आणले गाजर। गाजर आणले। गाजर कसं दिले हो? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो। आणि आणले काकडी। काकडी इथे आणले कोथिंबीरची गड्डी। केवढा दिली? 5 ला। कोथिंबीरची गड्डी आणि कढीची भाजी। आणि मस्त आहे कढीची भाजी, गावाकडे होती शेतातली। तर त्या आजी म्हणे शेतातून उठून आणली आहे, मस्त अशी ताजी भाजी आहे। किती दिली ती भाजी? 10 च्या 2। आणि इथे आणली आहे मिरची। तर बघा इथे मिरची आणली आहे। इथे आणली अद्रक। काय पावशेर दिली? 30 रुपये। 30 रुपयाची पावशेर। इथे आणली घासणी। इथं दीदीला त्याला आणले रबर। आणि इथं आणली मेन म्हणजेच हा जाऱ्या। तरी जारी आपण बाहेर घ्यायला गेलो तर 70-80 रुपयाला भेटते, आणि आम्ही बाजारातून आणली फक्त 40 रुपयात। आणि आम्ही आणलंय मस्त असं छान कुकाचं करंड। तरी ते कुकाचं करंड आणले। किती छान मस्त कुकाचं करंड आहे। कितीला आहे? तर हे कुकाचं करंड आहे 20 रुपयात। काही ठिकाणी 30 ला होतं, काही ठिकाणी 50 ला होतं। तर आम्ही 20 रुपयात आणलंय कुकाचं करंड। किती छान मस्त असं, आणि पानाचा आकार आहे पिंपळाच्या ना। मी टाकले तिळगुळ काढून दे। तरी ते मी तिळगुळ आणले। तिळ काय पावशेर होते? 60 रुपये पावशेर ना? 60 रुपये। तरी ते आणले तीळ आणि काय म्हणते याला साखरपुटाने। काही ठिकाणी याला मुक्कलदाणे डुक्कलदाणे याचं काही पण नाही, पण आम्ही याला साखरपुटाने म्हणतो। गावाकडे साखरपुटा म्हणतात, इथे खूप वाळत।
इथे मीठ टाकायला भरणी, कारण की जर आपण जेवणाच्या वेळेस कमी जास्त असतं ना मीठ तर मग इथे भरणी आणली. इथे आणले मेहंदीचे कोण, मेहंदी काढायला 2 कोण आणले. झाले आता मला ते निवडून काढणं पडेल. तर बघा झाले छान असा मस्त बाजार आणला आहे. आणि बाजार एवढाच बाजार काढत झाला आहे 800 रुपयाचा एवढा बाजार झाला. कोणी म्हणे 800 रुपये आणि काय करणार, तेच भाव कशाला पण जास्त महागाई आहे त्याच्यामुळं जास्त हे होतंय. 800 रुपये वाटणच नाही 800 रुपयाचा बाजार आहे म्हणून. 800 रुपये फक्त आता 400 रुपये 500 रुपये इतकं झालेले. 800-1000 रुपये बेकार आलं ते. तर आता मस्त असा चिवडा एकत्र मस्त करून खाऊ. आता चिवडा मस्त असा ताजा आहे. मस्त लागतो गावाकडं बाजारातले चिवडा खाऊ, एकच नंबर. याच्यात आता कांदा कोथिंबीर कापणार. ब्लाऊज शिवायला, तरी ते अर्ध ब्लाऊज शिवलं होतं हे बघा. तर मग आता आणखीन थोडंसं नुसतं बाई जॉईंट आणि फिटिंग राहिली आहे. मी आता पटकन अशा उद्या ब्लाऊज शिवून घेते. आता 5 वाजले असं आहे की नाही, आता 5 वाजले. मी एक अर्ध्या तासात एवढं ब्लाऊज ओके करून ठेवते. त्याच्यानंतर मग स्वयंपाक करते. चला मग आता स्वयंपाकाच्या वेळेस भेटू. आणि आत्ताच एक मागाशी एक ब्लाऊज आले, त्यांना नाही म्हणत होते मी, कारण की एकच दिवस राहिला आहे 14 तारखेला. मग आता ते कस्टमरने बळजबरी केली त्याच्यामुळे मग घेतलं. आता जेवढं होईल तेवढं मी शिवणार. तर आता बनवणार आहे मस्त चिकनची भाजी. तर या मग चिकनची भाजी तुम्हाला करायची करते तिने. आता नवीन कढईमध्ये उद्घाटन, नवीन कढईचं उद्घाटन समोर घ्या थोडंसं भाजी करून घेतो. टाकणार मी आता मस्त हळद पावडर, बंद. हे चिकन दाखव ना. मस्त असं चिकन शिजून घेतलंय. झालं का?
काय खाल्लं? इथं मग आम्ही तिघच आहे, मी आणि माझे पप्पा आणि माझी बहीण आणि मम्मी. दीदी इथं बसेल, ती काही दिसत नाही. तर दुसऱ्या हातावरती माझी मुलगी म्हणजेच हर्षू मेहंदी काढतीये. तिने तिच्या स्वतःच्या हातावर काढली आणि माझ्या हातावर काढायची तिची इच्छा होती. तर म्हटलं चला जाऊन द्या, आपल्याही मुलीला हातावर मेहंदी काढून देऊ, कारण की मुलीला पण मेहंदी काढता येईल. तर पूर्ण मेहंदी झाल्यावर बघा. तर हे बघा, इथे माझ्या मुलीने छान अशी मस्त मेहंदी काढली आणि सगळ्यांचे घरातले याचे स्प्लिंगनं नाव काढले. तर कशी वाटली माझ्या मुलीनं मेहंदी काढेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला तर मग सगळ्यांना शुभ रात्र. तर आता माझा इथेच व्हिडिओ एंड करते.